थेट जाऊयात पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर, जिथे वारकरी बरेच जमलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे तिथून जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात। सुजित, चंद्रभागेच्या तीरी कशी रेलचेल आहे, वारकऱ्यांची कशी रीग आहे? अगदीच गात जागा प्रेम मागा विठ्ठला हे ज्या पद्धतीने म्हटलं जातं, आपण बघू शकतो की एक प्रचंड मोठा जो वारकरी वर्ग आहे तो या ठिकाणी जिकडं बघेल तिकडं, म्हणजे जिकडे पाहू तिकडे सर्वमय गोविंद असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं की गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, ही ज्या संतोक्ती आहेत, खरं तर त्या संतांच्या उक्तीचं हे जे काही दर्शन आहे ते दर्शन आता चंद्रभागेच्या काठावरती आपल्याला होत आहे। इथल्या प्रत्येक भागामध्ये हे जे सगळे वारकरी आहेत ते चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी या ठिकाणी एकवटत आहेत। अगदी रात्री 12 नंतरच ही सगळी मंडळी या ठिकाणी यायला सुरुवात झाली। ही जी गर्दी आपण पाहतोय ती गर्दी कालपासून अशाच पद्धतीने या ठिकाणी आहे। यावर्षी विस्तृत केलेलं हे जे वाळवंट आहे तरी सुद्धा या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी आहे आणि आणखी सुद्धा दिंड्या या ठिकाणी येत आहेत, आणखी नगर प्रदक्षिणा होत आहेत, दिंड्या या ठिकाणी येत आहेत आणि या वाळवंटामध्ये कुणी पावली खेळण्याचा प्रयत्न करतंय, कुणी भजन करतंय, तर कुणी एकमेकाशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करतंय, कुणी त्या ठिकाणी स्नान करतंय, तर कुणी आरती करतंय। तर असा प्रत्येक माणसाचं या ठिकाणी काही ना काहीतरी सुरू आहे। आपण सध्या दत्त घाटावर आहोत आणि दत्त घाटावरती हे सगळे वारकरी प्रत्येक वर्षी येत असतात। या ठिकाणी प्रचंड मोठा जो भाविक वर्ग जमलेला आहे, प्रचंड मोठा जो वारकरी वर्ग जमलेला आहे, त्या वारकरी वर्गाचं अत्यंत श्रद्धेचं जर ठिकाण कोणतं असेल तर तो हा चंद्रभागेचा काठ आहे। याच चंद्रभागेच्या काठावरती वाळवंटामध्ये इथल्या प्रत्येक माणसाला एक वेगळ्या पद्धतीची भावना असते। जणू काही जे काही पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे ते पंढरपूरचं वर्णन त्या ठिकाणी त्यांना दर्शन घ्यायला भेटतं अशी भावना असते। म्हणजे जळजळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं हे बरवे बरवे पंढरपूर इथल्या प्रत्येक माणसाला जर अनुभवायचं असेल तर तो अनुभवण्याचं ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे। त्यामुळं इथला प्रत्येक माणूस या ठिकाणी येत असतो आणि याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्याचा प्रयत्न करत असतो। रिद्धी, अगदी सुचित, तर आपण पाहतोय की हा वैष्णवांचा मेळा आणि जिथे जिथे नजर जाते तिथे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय भावना आहेत या वारकऱ्यांच्या? सुजित, माझा आवाज येतोय? प्रत्येक वारकऱ्याच्या मनातली जी भावना असते म्हणजे एक आहे की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत, इथल्या प्रत्येक वारकऱ्याचं जे एक महत्वाचं, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत, हे संतांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या प्रत्येक वारकऱ्याचं जगण्याचं प्रमाण आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। वर्षभर वारीची वाट पाहत असतात, भेटी लागे जीवा लागेलीसे आस, ही ज्या पद्धतीची भावना असते ती आस इथल्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये आहे आणि म्हणून इथं आल्यानंतर त्या प्रत्येक वारकऱ्याला जे वाटत असतं म्हणजे त्यांचा अखेरचा विसावा कोणता असतो, जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा त्वरित गावा जाईन त्याच्या, ही भावना वारी सुरू असताना होत होती किंवा वारी सुरू करताना होती आणि आता त्या विठ्ठल विसाव्याजवळ ही सगळी वारकरी पोहोचलेली आहे। आणि मग त्यानंतर जसं जनाबाई म्हणतात की विठ्ठलाचा छंद वाचे गोविंद गोविंद, हा जो विठ्ठलाचा छंद आहे तो गोविंद गोविंद असण्याच्या पाठीमागचा तो महत्त्वाचा भाग इथल्या प्रत्येक माणसाला अनुभवायला भेटतोय असं म्हणायला काही हरकत नाही। तर या सगळ्या वारकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, एक प्रेमाचं वातावरण आहे आणि मग जसं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की पंढरीसे जारे आधी कृपानिधी तो पहा, संसाराची तुटेल बेडी उबगे घरी पंढरी आहे, संसाराच्या बेड्या तुटतील आणि या पद्धतीच्या भावना या प्रत्येक वारकऱ्याच्या मध्ये असतील। या प्रत्येक वारकऱ्याच्या सध्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहेत। म्हणजे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा,
ह्या ज्या भावना आहेत, या ज्या प्रमाणाच्या ओळ्या आहेत, खरं तर या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आता या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. अगदी नाही, बरोबर आहे, तू बोलतोयस तसं बरोबर आहे. जिथे जिथे नजर जाते वारकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा सोहळा आपण जितका डोळ्यामध्ये साठवू तितका कमीच आहे. सुजित, अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी. तर आपण पाहतोय विठुरायाच्या दर्शनाला पंढरी गजबजून गेलेली आहे. हा सगळा वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी दंग झालेत. आणि हा जो परिसर आपण पाहतो चंद्रभागेच्या तीरावरचा हा परिसर आहे. ज्या ठिकाणी नजर जाते त्या ठिकाणी हे वारकरी चंद्रभागेच्या तीरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचीच अपडेट आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्यापर्यंत पोहोचवत होते. थेट पंढरपूरमधून या वारीची सगळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विठुरायाच्या दर्शनाला पंढरी अगदी गजबजून गेलेली आहे. आषाढी एकादशीचा आजचा दिवस आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मंदिरात हे विठुरायाचं जे रूप आहे ते आपल्याला पदस्पर्श दर्शन घेता यावं यासाठी ही लाखोंची जी गर्दी आहे ती पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असते. पदस्पर्श दर्शन या ठिकाणी सगळे वारकरी या ठिकाणी घेत आहेत. हा एकमेव असा पांडुरंग आहे ज्याचा आपण पदस्पर्श दर्शन घेत असतो. आजची सुंदर सजावट ती या ठिकाणी बघत आहोत. आणि मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दिसते आहे. आणि आता आपण बघतोय की वारकऱ्यांची जी रीग आहे ती दर्शनाच्या साठीची लागलेली आहे. आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मंदिरात अगदी तासनतास रांगेत उभे राहतात. आणि दर्शन घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. आत्ताही आपण हे विठुरायाचं जर रूप बघितलं तर महापूजेनंतरचं हे सगळं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. भाविकांची मोठी गर्दी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आपल्याला दिसते. आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हे दर्शन जे आहे ते भाविकांना घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वीच जी शासकीय महापूजा आहे ती या ठिकाणी केलेली आहे. आणि आता भाविकांसाठी दर्शन पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पंढरपूर.